गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ताच आंघोळ वगैरे झाली. 2-3 दिवस झाले व्हिडिओ शूट नाही केला, करून घ्यावं म्हणलं. मस्त ऊन पण पडले, थोडं उन्हाला म्हणलं गरम हो, अशी थंडी वाजते. आता ही आईने मस्त चुलीवर स्वयंपाक केलाय, जेवण घेऊन करावं. चला थोडं त्याच्यात पण थोडं काम आहे. नारळाला खताड टाकले, शेणखत टाकायचे. एकदा घेऊन जाऊन टाकून द्यावं. चला जाऊ तिकडे, जेवण घेऊन करतो. तर चला, झालं जेवण, जातो आता शेतात. चला मग. हे बघा मित्रांनो, आलो आता शेतात. हे आपलं शेणखत, याच्यामध्ये राखुंड आहे, याच्यामध्ये पण राखुंड आहे, आणि ह्या थैलीमध्ये शेणखत आहे. तर चला घेऊन आता टाकून देऊ. अगोदर राखुंड टाकू, नंतर शेणखत टाकतो. तर चला मग बघू. तर हे बघा, आपलं प्रत्येक नारळाच्या बुडाला राखुंड आणि शेणखत टाकणं झालेलं आहे. हे बघा, तर असेच शेणखताचा वापर फळबागासाठी केलेला चांगला असतो म्हणे. मी एकदा म्हटलं ट्राय करून बघावं. पहिलं मी खडी मिठाचा वापर करत होतो, 2-3 वेळेस टाकलं तसं. म्हणलं एकदा शेणखताचा वापर करून बघा म्हणलं, बघू काय रिझल्ट येत होतं. नंतर रिझल्ट जर आला तर शेणखतच वापरायचं, जर नाही आला तर मग एक टॉनिक खत आणायचं. त्याचं टॉनिक खत वापरून पुन्हा खडी मीठ वापरायचं. जे झाडाची ती हे होतं ना, करपून जातं ना, ते खडी मिठानं थोडं कमी होतं. तर हे बघा, ह्या झाडाला पहिल्यापासून हे सगळ्यात पहिले झाड लावलेले. त्याला आता अगोदर म्हणजे 15 दिवसाखाली खडी मीठ टाकलं होतं. हे बघा, आता हे टाकलेले. तर हा प्रयोग मी फर्स्ट टाइम करतोय, तर म्हणलं एकदा खरंच करून बघू काय रिझल्ट येईल ते तरी कळून. म्हणलं एकदा रिझल्ट जर चांगला आला तर शेणखताशिवाय दुसरं पुन्हा काय वापरायचं नाही. तर एकदा करून बघूच. आता एकदा टाकलं आता हे सगळं, तर आता मग पाणी गिनी टाकतो. छोटे छोटे झाडाला पण टाकले, याला नुसतं शेणखत टाकलंय. बघा, तरी अजून 3-4 दिवसाला म्हणजे 8 दिवसाच्या नंतर अजून एकदा डबल टाकायचं, बघायचं मग रिझल्ट. तर चला एकदा पाणी गिनी आणतो, पाणी गिनी टाकून देतो. तर चला मग एकदा जेवारीकडे पण जाऊन यायचं. जेवारीचं काय मिळ झालं तर पाणी नाही, थंडी आहे तशी, पण पाण्याशिवाय शेवटी पर्याय नाही. बघून घेऊ. एकदा नारळाला पाणी टाकू. घरी पण पाणी न्यायचे प्यायला, हे कॅन्डी आणल्यात. तर चला बघू काय काय झालं. तर किती दिवस अजून जेवारीला पाणी लागत नाही, नंतर गेल्यावर. 3-4 दिवस झालं माझं तिकडं गेलोच नाही. चला एकदा नारळाला पाणी टाकतो, तिकडं चक्कर मारतो. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला मग. हे बघा, झालं सगळं नारळाला पाणी टाकणं, छोटे छोटे झाडाला बी टाकलं झालं. तर चला
जाऊ आता ज्वारीकडे. चला बघू. हे बघा आलो ज्वारीकडे. हे खालचा भाग आहे ना, किती मस्त आहे. इकडे बघा वरी, कारण पाणी टेकाळ भाग आहे थोडा, जरा खडकाळ जमीन आहे, पाणी पाहिजेच. आता खाली लावून आपण थोडं पाणी साचतं, गार जमिनी. आता इकडे टेकडाला तुम्हीच बघा कसे वळून जाते. हे बघा ज्वारीच्या साईडची जी खडकावर आहे ती, तुम्ही इकडे बघा लवणातली. एवढा फरक आहे पाण्यातला आणि याचा. हे बघा जी लवणातली आहे म्हणजे खालच्या साईडची, इकडे पाणी साचते ना इकडे, आणि हे टेकाळ इकडं. आता सध्या नगदी पाणी पाहिजे. हे तसं धगतं समजा 4-8 दिवस, पण पाणी पाहिजेच. तर बघा एवढा फरक आहे. आता खूप दिवसाने चक्कर बी नाही झाली, म्हणलं चला थोडं ते काम केलं. चलता चलता आपलं हे करून जाऊ म्हटलं. आता ही इकडच्या साईडची बघा, कॅनलला पाणी येईल तेव्हाच पाण्याचं हे होईल, त्याचं काही पाणी नाही. तर चला जातो आता घराकडं पाणी घेऊन. तर चला मग जातो गाडीकडं. तर चला मित्रांनो, आणल्या कॅन्डी भरून पाणी न्यायच्या घरी. गाडी पण आता इथंच आहे. आता आवरलं आपलं काम, तर जावा घरी. घरी पण थोडं काम आहे. तर चला आता जातो घरी. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर धन्यवाद. तर चला येतो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.